हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज तारीख 9 मार्च 2026. आज होता इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2चा पेपर. तर चला भावांनो, लवकरात लवकर तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, तुमच्यामुळे आपलं चॅनल एवढं ग्रो झालेलं आहे, तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, हा जो पेपर होता 9 तारखेचा मॅथ्स पार्ट 2चा एकदम इझी पेपर होता. तर लक्ष द्या. पहिल्याचा आन्सर होता, पहिला क्वेश्चन होता MCQ, तर त्याचा पहिल्याचा आन्सर होतं B 3, 4, 5. नंतर दुसरा जो MCQ होता त्याचा आन्सर होता C 1 सेंटीमीटर. तिसऱ्याचा आन्सर होता D 2,0. चौथ्याचा आन्सर होता, चौथ्या MCQचा आन्सर होता C 125 सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर क्वेश्चन नंबर B होता. तर क्वेश्चन नंबर Bचं बघा, पहिला जो क्वेश्चन आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रँगल्स 3:5, देन फाइंड द रेशो ऑफ एरिया. तर A1/A2 जर म्हटलं आपण तर ते आलं असतं तुमचं 9/25, कारण की एरिया काय कशाच्या इक्वल असतो, साईडच्या रेशोच्या स्क्वेअर इक्वल असतो. ठीक आहे. नंतर दुसरं होतं फाइंड द साईड ऑफ द स्क्वेअर इफ इट्स डायगोनल. बघा, याची डायग्राम अशी आली असते आणि तुम्हाला हा डायगोनल दिलेला आहे, समजा ABCD. तर तुम्हाला AC दिलेला आहे 10√2. तर आपल्याला A स्क्वेअर आहे तर सर्व साईड सेम राहतील. तर याची व्हॅल्यू आली असते वाढणं तुम्हाला 10 सेंटीमीटर. नंतर इफ द मेजर ऑफ द मायनर आर्क 70 डिग्री दिलेला आहे, देन फाइंड द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. ठीक आहे. तर मायनर आर्क प्लस मेजर आर्क इज इक्वल टू किती असतो, 360 डिग्री असतो. तर हा तुम्हाला 70 दिलेला आहे, तर मेजर आर्क इज इक्वल टू किती, 360. तर हा तिकडे गेला तर तुमचा मेजर आर्क जो होता तो आला असता 290 डिग्री. ठीक आहे. आन्सर चेक करून घ्या भावांनो आणि तुमचे मार्क्स नक्कीच कळवा कमेंटमध्ये. नंतर अँगल मेड लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन एक्स ॲक्सिस 45 डिग्री दिलेलं आहे. स्लोप ऑफ लाईन विचारलं आहे, याचा फॉर्म्युला असतो टॅन थिटा. तर थिटा दिलेला आहे तुम्हाला, टॅन 45 डिग्री येईल, तर याचा आन्सर येईल 1. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 होता ॲक्टिव्हिटी. 4 मार्क्ससाठी कोणतेही 2 ॲक्टिव्हिटी करायची होती तुम्हाला. तर त्याच्यातला ए जो होता, तर ए बघा तुम्हाला PQ दिलेला आहे 3.6, QR दिलेला आहे 6.4 आणि PS काढायचा आहे. तर याचा फॉर्म्युला होऊन जातो डायरेक्ट. तर PS² इज इक्वल टू काय आलं असतं इथं, PQ मल्टिप्लाय PR. टँजंट सेगमेंट थेरम आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. तर PQ किती आहे, 3.6. इथे 3.6 येईल. या दोघांना जर ॲड केलं तर इथं किती येईल, 10 मल्टिप्लाय 3.6 केले तर येतील 36. आणि दोघं साईडला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर किती येणार, 6 येणार. तर या प्रकारे ही एक ॲक्टिव्हिटी होती. दुसरी ॲक्टिव्हिटी होती, याच्यात तुम्हाला आयडेंटिटी यूज करायची होती. तर 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, सेक स्क्वेअर थिटा असतो. तर इथं 25/7 हे आलं असतं. इथे -1 येईल. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 576 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. तर 576 24चा स्क्वेअर आहे आणि 49 7चा. त्यानंतर ही एक ॲक्टिव्हिटी होती. तिसरी ॲक्टिव्हिटीचे आन्सर चेक करून घ्या. बघा, इथे येईल तुमच्या या बॉक्समध्ये 49. इथे येणार एरिया ऑफ स्क्वेअर, इथे येणार एरिया ऑफ AXC. तर इथं हे किती आहे, 49. हे जर मायनस प्लस केलं तर किती येईल, 10.5 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. ठीक आहे. नंतर B क्वेश्चन होता बाळांनो, क्वेश्चन नंबर 2 मधला B क्वेश्चन. तर याच्यात कोणतेही 4 लिहायचे होते. तर बघा चेक करा. तर पहिला जो होता ना, याच्यात तुम्हाला QP काढायचा होता. तर तुमचा QP जो होता तो आला असता 22.4 युनिट्स. चेक करून घ्या तुमचे आन्सर. त्यानंतर इथं RS आणि ST काढायचा होता. तर RSचा आन्सर होता 6 सेंटीमीटर आणि ST होता, ST आला असता तुमचा 6√3 सेंटीमीटर. आन्सर चेक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मार्क्स नक्कीच कळवा, तुम्हाला किती मार्क्स येत आहे पाहणं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, 3 नंबरचा जो होता याच्यात तुम्हाला DN फाईंड करायचा होता. तर DNची व्हॅल्यू काय होती, DNची व्हॅल्यू आली असती तुमची 7.5 युनिट्स. चेक करून घ्या.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो होता त्याच्यात तुम्हाला फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट जॉईनिंग पॉईंट्स हे दिलेले आहेत. तर याच्यात तुम्हाला मिड पॉईंट म्हणजे XM आणि YM काढायचा होता. तर हे किती आलं असतं 6,13. त्यानंतर हे प्रूव्ह करायचं होतं. इझी आहे, काही एवढं विशेष नव्हतं. एक ट्रँगल ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता. 3 मार्क्ससाठी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची होती. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, चेक करून घ्या तुमचे आन्सर. इथं आलं असतं 3, इथं आलं असतं 2, त्यानंतर इथं 5. इथं कोणत्या टेस्टने सिमिलर झाले असते ते ए टेस्टने सिमिलर झाले असते. त्यानंतर इथं 5/2 आलं असतं. हा 9 तिकडे गेला तर 45/2 येईल आन्सर. तर चेक करून घ्या तुमचे आन्सर. ओके. त्यानंतर याच्यातला दुसरा क्वेश्चन होता पायथागोरस थेरमनुसार. तर हा जो ट्रँगल आहे हा आयसोसेलेस ट्रँगल आहे, ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. तर इथं काय होऊन जाईल, आयसोसेलेस ट्रँगल. इथं अँगल BAC हा 45 डिग्री येईल. इथं 1/√2 येणार. नंतर 1/√2 इथं काय येईल, AC किती आहे, √8 आहे. त्यानंतर इथं √2 येईल आणि हे √2 कॅन्सल होईल. तर इथं किती येणार, 2. तर या प्रकारे तुमची ॲक्टिव्हिटी होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला B होता, ज्याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे होते 6 मार्क्ससाठी. तर पहिला तर प्रूफ दॅट होता. त्याच्यात बघा, हा एक सर्कल काढून इथून एक टँजंट, इथून एक टँजंट ड्रॉ करून, ठीक आहे, ही डायग्रामनुसार इथे राईट अँगल ट्रँगल, इथे एक पॉईंट देऊन द्या, इथे PQ आणि इथे A पॉईंट. ठीक आहे. तर ही डायग्राम काढून तुम्हाला प्रूफ करायचं होतं. इथे ड्रॉ करायचा होता सर्कल, टँजंट ड्रॉ करायचं होतं. इझी होता हा क्वेश्चन पण. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो होता याच्यातला, तर त्याच्यात पी जो होता बघा, एक लाईन होती अशी, ठीक आहे. या लाईनवर इथे समजा B पॉईंट होता, इथे A पॉईंट होता, हा P पॉईंट होता. हा कुठे कट करत होता, 2:3 मध्ये कट करत होता. तर आपल्याला या Pचा X आणि Y कोऑर्डिनेट्स काढायचे होते. तर इथं या Pचे कोऑर्डिनेट्स आले असते 1,3. हे आन्सर यायला पाहिजे होता. चेक करून घ्या. त्यानंतर दुसरा जो 4 नंबरचा जो क्वेश्चन होता याचा आन्सर होतं 16.104 लिटर. ठीक आहे, 16.104 लिटर एवढं यायला पाहिजे होता. नंतर होतं 4 नंबरचा क्वेश्चन. कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे होते 8 मार्क्ससाठी. पहिले हे ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते पण शो करायचं होतं, ते इथं दाखवत नाही. आणि हा तिसरा पण तसाच होता, पण इझी होते. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता. या 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये हा जो आहे दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन, याच्यात तुम्हाला डिस्टन्स काढायचं होतं, डिस्टन्स बिटवीन दिस 2 ईगल्स. ठीक आहे. तर हे डिस्टन्स जे आलं असतं, डायग्राम अशी आली असती बांधणं. ठीक आहे. हे इथून असं 10√3 मीटर, 10√3 मीटर. इथे ईगल 1, इथं ईगल 2, इथे बॉय उभा होता तो A, इथं A1 देऊन द्या, इथं A2 देऊन द्या. हा तुमचा 30 डिग्री, हा इथं 60 डिग्री आलं असतं. आणि जे हे डिस्टन्स होतं A1 A2चं, तर ते आलं असतं 20 मीटर. ठीक आहे. तर हे फायनल आन्सर आलं असतं तुमचं 20 मीटर. तर अशा प्रकारे तुमचा पेपर होता. थोडा अवघड बी होता, जास्त इझी नाही म्हणता येणार, पण चांगला होता पेपर सॉल्व करण्यासारखा. तर बघा, तुमचे आन्सर चेक करून घ्या. कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सायन्सचे आपले माइंड मॅप आपण अपलोड करणार आहोत. तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सायन्सचे सर्व चॅप्टरचे माइंड मॅप अपलोड करू आपण. चला ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.